नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत करायचा आहे। स्वाध्यायानंतर गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसेच या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचन करा। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण रिकामी जागा रेणू मिळतात। उत्तर आहे 38। एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATPचे एकूण 38 रेणू मिळतात। याचे स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे। तर ग्लुकोज विघटन ATP रेणू तयार होतात, बरोबर 4 ATP रेणू वापरले जातात, बरोबर 2। क्रेब्स चक्र ATP रेणू तयार होतात, बरोबर 2। ETC अभिक्रिया NADH2 10 NADH2 गुणिला 3 ATP बरोबर 30 ATP। FADH2 बरोबर FADH2 2 FADH2 गुणिला 2 ATP बरोबर 4 ATP। एकूण ATP रेणू तयार 4 अधिक 2 अधिक 34 बरोबर 40 ATP। वापरलेले ATP रेणू बरोबर 2 ATP, म्हणून एकूण ATP रेणू 38 ATP। दुसरं विधान आहे ग्लायकोलायसिसच्या शेवटी रिकामी जागा चे रेणू मिळतात। उत्तर आहे पायरुवेटचे। ग्लायकोलायसिसच्या शेवटी पायरुवेटचे रेणू मिळतात। स्पष्टीकरण, ग्लायकोलायसिस किंवा ग्लुकोज विघटन या पेशीद्रव्यात घडणाऱ्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात। यापैकी पायरुविक आम्ल किंवा पायरुवेट हे पुढच्या प्रक्रियेत भाग घेते। तिसरं विधान आहे अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1च्या पूर्वावस्थेतील रिकामी जागा या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते। उत्तर आहे स्थूलसूत्रता। अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1च्या पूर्वावस्थेतील स्थूलसूत्रता या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते। स्पष्टीकरण, अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1च्या पूर्वावस्थेत एकूण 5 अवस्था असतात। त्या म्हणजे तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती। यापैकी स्थूलसूत्रता या अवस्थेत जनुकीय विचरण होते। चौथं विधान आहे सूत्री विभाजनाच्या रिकामी जागा अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। उत्तर आहे मध्यावस्था। सूत्री विभाजनाच्या मध्यावस्था या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात। स्पष्टीकरण, सूत्री विभाजनाच्या केवळ मध्यावस्थेतच सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात। त्यानंतरच्या अवस्थेत ती गुणसूत्रे 2 विरुद्ध ध्रुवांना जातात। 5वं विधान आहे पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी रिकामी जागा ज्या रेणूची आवश्यकता असते। उत्तर फॉस्फोलिपिडच्या। पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिडच्या रेणूची आवश्यकता असते। स्पष्टीकरण, मेदाम्लापासून तयार झालेले फॉस्फोलिपिड नावाचे रेणू पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करतात।
6वं विधान आहे, आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी रिकामी जागा प्रकारचे श्वसन करतात. उत्तर आहे विनाक्षी श्वसन. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी विनाक्षी श्वसन प्रकारचे श्वसन करतात. स्पष्टीकरण, ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास पेशी ऑक्सिशोषणाऐवजी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करतात. व्यायाम करताना आपल्या मांसपेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे अशा मांसपेशी विनाक्षी श्वसन करतात. अशा प्रकारे प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न दुसरा, व्याख्या लिहा. व्याख्या लिहा यामध्ये पहिली व्याख्या आहे पोषण. उत्तर, पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. दुसरी आहे पोषक तत्वे. उत्तर, आपल्या पोषणासाठी आवश्यक असणारी कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे इत्यादी अन्न घटक म्हणजेच पोषक तत्वे होय. तिसरी व्याख्या आहे प्रथिने. उत्तर, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असे म्हणतात. चौथी व्याख्या आहे पेशी स्तरावरील श्वसन. उत्तर, अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण होण्याची जी प्रक्रिया पेशीत चालते त्या प्रक्रियेला पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. पाचवी व्याख्या आहे ऑक्सिशोषण. उत्तर, ऑक्सिजनचा वापर करून सजीवांमध्ये पेशीस्तरावर होणारे श्वसन म्हणजे ऑक्सिशोषण होय. सहावी व्याख्या आहे ग्लायकोलायसिस. उत्तर, पेशीद्रव्यात घडणारी प्रक्रिया ज्यात ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात, त्याला ग्लायकोलायसिस असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, व्याख्या लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. त्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे ग्लायकोलायसिस आणि क्रेब चक्र. आता फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला उत्तर लिहिताना व्यवस्थित तक्ता आखून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने फरक स्पष्ट करणारे मुद्दे लिहायचे आहेत. तर ग्लायकोलायसिस यामध्ये पहिला मुद्दा आहे ग्लायकोलायसिसची प्रक्रिया पेशीद्रव्यात होते. क्रेब चक्र यामध्ये पहिला मुद्दा आहे क्रेब चक्र तंतुकणिकेत होत असते. ग्लायकोलायसिस यामध्ये दुसरा मुद्दा आहे या प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. क्रेब चक्र यामध्ये दुसरा मुद्दा आहे या प्रक्रियेत ॲसेटिल कोएन्झाईम A च्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. ग्लायकोलायसिस यामध्ये तिसरा मुद्दा आहे ग्लायकोलायसिसची प्रक्रिया ऑक्सिशोषण आणि विनाक्षी या दोन्हींमध्ये होते. क्रेब चक्र यामध्ये तिसरा मुद्दा आहे क्रेब चक्र केवळ ऑक्सिशोषणातच होते. ग्लायकोलायसिस यामध्ये चौथा मुद्दा आहे पेशी श्वसनातील पहिली पायरी म्हणजे ग्लायकोलायसिस. यात ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हेटमध्ये होते. क्रेब चक्र यामध्ये चौथा मुद्दा क्रेब चक्र ही पेशी श्वसनातील दुसरी पायरी आहे. ग्लायकोलायसिस यामध्ये पाचवा मुद्दा या प्रक्रियेत ग्लुकोजचे रूपांतर पायरुव्हेटच्या 2 रेणूंमध्ये होते. क्रेब चक्र यामध्ये पाचवा मुद्दा या प्रक्रियेत पायरुव्हेटचे रूपांतर CO2 आणि H2O यात होते. ग्लायकोलायसिस यामध्ये सहावा मुद्दा ग्लायकोलायसिसमध्ये ATPचे 2 रेणू वापरले जातात. क्रेब चक्र यामध्ये सहावा मुद्दा क्रेब चक्रात ATPचे रेणू वापरले जात नाहीत. ग्लायकोलायसिस यामध्ये सातवा मुद्दा ग्लायकोलायसिसमध्ये ATPचे 4 रेणू तयार होतात. क्रेब चक्र यामध्ये सातवा मुद्दा
क्रेबचक्रात ATPचे 2 रेणू तयार होतात. ग्लायकोलायसिस यामध्ये 8वा मुद्दा, या प्रक्रियेत CO2 तयार होत नाही. क्रेबचक्र यामध्ये 8वा मुद्दा, या प्रक्रियेत CO2 तयार होतो. अशा प्रकारे आपण ग्लायकोलायसिस आणि क्रेबचक्र यामध्ये 8 मुद्द्यांच्या साहाय्याने फरक स्पष्ट केला आहे. फरक स्पष्ट करण्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे, सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन. तर आपल्याला सूत्री पेशी विभाजन आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये सुद्धा अगदी सविस्तर आणि व्यवस्थित फरक स्पष्ट करायचा आहे. सूत्री पेशी विभाजन यामध्ये पहिला मुद्दा आहे, सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये पहिला मुद्दा, अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात. सूत्री पेशी विभाजन यामध्ये दुसरा मुद्दा, एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये दुसरा मुद्दा, एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. सूत्री पेशी विभाजन यामध्ये तिसरा मुद्दा, सूत्री पेशी विभाजनाच्या केंद्रक विभाजनात पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये तिसरा मुद्दा आहे, अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात भाग 1 आणि भाग 2 अशा 2 प्रमुख पायऱ्या असतात. प्रत्येक भागाच्या पुन्हा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था अशा एकूण 4 पायऱ्या असतात. सूत्री पेशी विभाजन यामध्ये चौथा मुद्दा आहे, सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये चौथा मुद्दा आहे, अर्धगुणसूत्री पेशी विभाजन पूर्वावस्था जास्त काळाची असते. सूत्री पेशी विभाजन यामध्ये पाचवा मुद्दा, सूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये पाचवा मुद्दा, अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. सूत्री पेशी विभाजन यामध्ये 6वा मुद्दा, या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकास यासाठी आवश्यक असते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये 6वा मुद्दा, या प्रकारचे पेशी विभाजन युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. सूत्री पेशी विभाजन यामध्ये 7वा मुद्दा, सूत्री विभाजन कायपेशी आणि मूलपेशी अशा दोन्हीत होते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये 7वा मुद्दा, अर्धगुणसूत्री विभाजन कायपेशीत होत नाही, केवळ मूलपेशीतच होते. अशा प्रकारे सूत्री पेशी विभाजन आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये 7 मुद्द्यांच्या आधारे अगदी सविस्तर आणि व्यवस्थित आपण फरक स्पष्ट केला आहे. फरक स्पष्ट करण्यासाठी तिसरा प्रश्न दिला आहे, ऑक्सिशोषण आणि विनाक्सिशोषण. उत्तर, ऑक्सिशोषण यामध्ये पहिला मुद्दा आहे, ऑक्सिशोषणासाठी ऑक्सिजनची गरज असते. विनाक्सिशोषण यामध्ये पहिला मुद्दा आहे, विनाक्सिशोषणासाठी ऑक्सिजनची गरज नसते. ऑक्सिशोषण यामध्ये दुसरा मुद्दा आहे, ऑक्सिशोषण केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा 2 ठिकाणी होते. विनाक्सिशोषण यामध्ये दुसरा मुद्दा आहे, विनाक्सिशोषण केवळ पेशीद्रव्यात होते. ऑक्सिशोषण यामध्ये तिसरा मुद्दा आहे, ऑक्सिशोषणाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि H2O निर्माण होते. विनाक्सिशोषण यामध्ये तिसरा मुद्दा आहे, विनॉक्सिशोषणाच्या प्रक्रियेच्या शेवटी CO2 आणि C2H5OH निर्माण होते. ऑक्सिशोषण यामध्ये चौथा मुद्दा आहे, ऑक्सिशोषणात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. आणि विनाक्सिशोषण यामध्ये चौथा मुद्दा आहे, विनाक्सिशोषणात कमी प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ऑक्सिशोषण यामध्ये पाचवा मुद्दा आहे, ऑक्सिशोषणात ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होते. विनाक्सिशोषण यामध्ये पाचवा मुद्दा आहे, विनॉक्सिशोषणात ग्लुकोजचे अर्धवट ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिशोषण यामध्ये 6वा मुद्दा आहे, ऑक्सिशोषणात ATPचे 38 रेणू तयार होतात. विनॉक्सिशोषण यामध्ये 6वा मुद्दा आहे, विनॉक्सिशोषणात ATPचे 2 रेणू तयार होतात.
ऑक्सिशोषण यामध्ये 7वा मुद्दा आहे रासायनिक अभिक्रिया C6H12O6 + 6O2 = 6H2O + 6CO2 + 686 किलोकॅलरी। अशा प्रकारे ऑक्सिशोषणाची रासायनिक प्रक्रिया आपण लिहिली आहे। विनॉक्सिशोषण यामध्ये 7वा मुद्दा आहे रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक प्रक्रिया, तर ती आहे C6H12O6 = C2H5OH + 2CO2 + 50 किंवा 50 किलोकॅलरी। अशा प्रकारे ऑक्सिशोषण आणि विनॉक्सिशोषण यामध्ये 7 मुद्द्यांच्या आधारे सविस्तर फरक स्पष्ट केला आहे आणि प्रश्न 3रा फरक स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न 4 शास्त्रीय कारणे लिहा। त्यामध्ये अ आहे ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते। कारण पेशी श्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATPचे 38 रेणू निर्माण होतात। पेशी श्वसनामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या 3 प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात। जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल तर ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया होईल, पण पुढच्या 2 प्रक्रिया होणार नाहीत। शिवाय ग्लायकोलायसिस जर ऑक्सिजन शिवाय पार पाडला तर त्यातून अल्कोहोल निर्मिती होईल। त्याचप्रमाणे ATPचे केवळ 2च रेणू निर्माण होतील। शरीरासाठी ऊर्जा पुरवठा कमी होईल, म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते। दुसरा प्रश्न आहे तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे। उत्तर आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते। तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते, म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यापासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषक द्रव्ये मानले जाते। तिसरा प्रश्न आहे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे। उत्तर पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे। पेशी विभाजनामुळेच सजीवांची वाढ व विकास होतो। शरीराची झालेली झीज भरून काढता येऊ शकते, जखमा भरून येतात, पेशींची संख्या वाढू शकते, अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात नवे जीव निर्माण होतात, लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवात युग्मके तयार होतात। या साऱ्या कार्यांमुळे पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे। चौथा प्रश्न आहे काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सिशोषण करतात। उत्तर काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणी त्यांच्या सभोवती असणारे ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनॉक्सिशोषण करू लागतात। जिवंत राहण्यासाठी अशा विनॉक्सिशोषणाचा आधार घेतला जातो। 5वा प्रश्न आहे क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात। उत्तर क्रेब चक्र म्हणजे ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र हे सर हेन्स क्रेब या शास्त्रज्ञांनी शोधून काढले होते। ॲसिटिल को एन्झाईम ए चे रेणू ऑक्झॅलोॲसिटिक आम्ल या रेणूबरोबर विकरांच्या साह्याने रासायनिक क्रिया करतात, त्यामुळे हे चक्र सुरू होते। ऑक्झॅलोॲसिटिक आम्ल या रेणूपासून या चक्रातील पहिला रेणू तयार होतो। हा पहिला रेणू सायट्रिक आम्ल हा असतो, म्हणून क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात। अशा प्रकारे आपण प्रश्न 4 शास्त्रीय कारणे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न 5 सविस्तर उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर लिहा। उत्तर ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन पुढील प्रमाणे
अन्नपदार्थांचे संपूर्ण पचन झाल्यानंतर त्यापासून ग्लुकोज ही शर्करा तयार होते. या ग्लुकोजच्या एका रेणूचे विघटन होणे म्हणजे ग्लायकोलायसिस होय. ऑक्सिशोसन आणि विनाक्सिशोसन या कार्यात ग्लायकोलायसिसची प्रक्रिया अनुक्रमे ऑक्सिजनच्या सोबत किंवा ऑक्सिजन शिवाय होते. ऑक्सिशोसनाच्या वेळी एका ग्लुकोजच्या रेणूपासून पायरुव्हिक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. नंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू असेटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. विनॉक्सिशोसनाच्या वेळी ग्लायकोलायसिसच्या बरोबरच किण्वन होते, त्यामुळे C2H5OH अल्कोहोलची निर्मिती होते. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. ग्लायकोलायसिस प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्डेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी लावला. यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केले, म्हणून ग्लायकोलायसिस प्रक्रियेला एब्डेन मेयरहॉफ पार्नास पाथवे किंवा EMP पाथवे असेही म्हणतात. अशा प्रकारे ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर वर्णन लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे, आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा. उत्तर. प्रश्नाच्या उत्तरामध्ये या ठिकाणी सुरुवातीला आकृत्या दिल्या आहे. आकृतीला व्यवस्थित नावेसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. पहिली आकृती आहे सुरुवातीची पूर्वावस्था, नावाचे व्यवस्थित वाचन करा. दुसरी आकृती आहे नंतरची पूर्वावस्था. तिसरी आकृती मध्यावस्था. चौथी आकृती पश्चावस्था आणि शेवटची आकृती आहे अंत्यावस्था. तर उत्तर पुढीलप्रमाणे. सूत्री विभाजनाचे 2 टप्पे असतात, प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन आणि परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. प्रकल विभाजन पुढील 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होते. 1. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था व अंत्यावस्था. त्यामध्ये अ आहे प्रकल विभाजन, त्यामध्ये पूर्वावस्था. गुणसूत्राचे वलीभवन सुरू होते. मुळात गुणसूत्र नाजूक धाग्यासारखे असतात, परंतु ते आता आखूड व जाड होतात. त्यांच्या अर्धगुणसूत्र जोड्या तयार होऊन त्या सहज दिसू लागतात. ताराकेंद्र द्विगुणित होऊन ते पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. मध्यावस्था. सर्व गुणसूत्रांचे वलीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसते. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही ताराकेंद्रे आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा तुर्कतंतू तयार होतात. केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. पश्चावस्था. तुर्कतंतूच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होते. प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळी झालेली अर्धगुणसूत्रे आता जन्य गुणसूत्रे होतात. गुणसूत्रे केळीच्या घडाप्रमाणे भासतात. या पायरीच्या शेवटाला गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोचतात. अंत्यावस्था. पेशीच्या दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्रे आता उलगडत जाऊन पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. एका पेशीमध्ये आता 2 जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा प्रकारे आपण प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन या ठिकाणी पाहिले आहे. आता पाहूया परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन. प्राणीपेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. पेशीद्रव्याचे विभाजन होऊन आता 2 नवीन जन्य पेशी तयार होतात. वनस्पती पेशीत खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकल विभाजनाचे 2 नव्या जन्यपेशी तयार होतात. सूत्री विभाजनाचे फायदे. कायपेशी आणि मूलपेशीचे विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक. शरीराची झालेली झीज भरून काढणे.
जखमा बऱ्या करणे, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करणे। अशा प्रकारे आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण केले आहे। तिसरा प्रश्न आहे, अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील 5 अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा। उत्तर, अर्धसूत्री विभाजनातील पूर्वावस्था बऱ्याच कालावधीकरिता चालू राहते। या अवस्थेच्या 5 उपअवस्था आहेत, त्या पुढीलप्रमाणे: तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती, ह्या त्या 5 अवस्था आहेत। त्यामधील पहिली अवस्था आहे तनुसूत्रता। या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण सुरू होते, त्यामुळे ते जाडसर आणि ठळक होऊ लागतात। या ठिकाणी तनुसूत्रता याची आकृती दिसत आहे। आकृतीची नावे ताराकेंद्र, गुणसूत्र, गुणसूत्रबिंदू, केंद्रकावरण आणि केंद्रिका। दुसरा आहे युग्मसूत्रता। या अवस्थेत सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जमू लागतात, याचबरोबर अणुबंधन म्हणजेच सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ असल्यासारख्या दिसू लागतात। या गुणसूत्रात पारगती होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो। प्रत्येक गुणसूत्राचा बाहू आता द्विविभाजित होतो, मात्र त्याचा गुणसूत्रबिंदू विभागला जात नाही, त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते। या ठिकाणी युग्मसूत्रता याची आकृती आहे। आकृतीची नावे आहेत गुणसूत्र जोडी, गुणसूत्रबिंदू, द्विभुज, जटिल अनुबंध आणि केंद्रिका। तिसरा आहे स्थूलसूत्रता। या अवस्थेत पारगतीची क्रिया पार पडते। सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेत होते, त्यामुळे जनुकीय विचरण घडून येते। स्थूलसूत्रता याची आकृती या ठिकाणी दिसत आहे। आकृतीची नावे आहेत सजातीय गुणसूत्रातील पारगती आणि नाहीशी होणारी केंद्रिका। त्यानंतर द्विसूत्रता। या अवस्थेत जटिल अनुबंध उलगडले जातात, त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकांपासून दूर जातात। या अवस्थेत इंग्रजी यक्स प्रमाणे गुणसूत्रे भासतात, त्यांना कायझमा असे म्हणतात। द्विसूत्रता या आकृतीचे निरीक्षण करा। आकृतीची नावे आहेत कायझमा आणि अर्धगुणसूत्रासहित गुणसूत्र। आणि 5वा आहे अपगती। ही पूर्वावस्था 1ची सर्वात शेवटची अवस्था आहे। या अवस्थेत कायझमा उलगडला जातो आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे वेगळी होतात। केंद्रकी आणि केंद्रकावरण हळूहळू नाहीसे होऊ लागते। या ठिकाणी अपगती याची आकृती आहे। आकृतीला दिलेली नावे आहेत तुर्कतंतू आणि केंद्रकावरण। अशा प्रकारे आपण अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील 5 अवस्थांचे म्हणजेच तनुसूत्रता, युग्मसूत्रता, स्थूलसूत्रता, द्विसूत्रता आणि अपगती याचे आकृतीच्या आधारे सविस्तर वर्णन केले आहे। चौथा प्रश्न आहे, शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवन प्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात? उत्तर, प्रत्येक सजीवाच्या शरीरात निरनिराळ्या संस्था सतत समन्वयाने कार्य करीत असतात। मानवी शरीरात हा समन्वय अधिकच प्रगत असतो। पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत व बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकात असलेल्या समन्वयातून करीत असतात। पचन संस्थेने शोषलेले अन्न घटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साहाय्याने सतत कार्य करीत असते। त्याच्यासोबत श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो। प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकात ऑक्सिजनच्या साहाय्याने अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यास लागणारी ऊर्जा मिळवली जाते। या सर्व संस्थांची कार्ये चेतासंस्थेच्या साहाय्याने नियंत्रित असतात। या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो, त्याची वाढ व विकास होतो। 5वा प्रश्न आहे, क्रेब चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा। उत्तर, क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली। यालाच ट्रायकार्बोक्झिलिक आम्लचक्र किंवा सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात। ग्लायकोलायसिस प्रक्रियेत तयार झालेले ॲसेटिल को एन्झाईम ए चे रेणू पेशीद्रव्यातील तंतुकणिकेमध्ये जातात, तेथे क्रेब चक्र अभिक्रिया राबवली जाते। या अभिक्रियेद्वारे ॲसेटिल को एन्झाईम ए च्या रेणूतील ॲसेटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते। यातून CO2
H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. क्रेब चक्राची अभिक्रिया या संबंधित आकृती खाली दिली आहे. ही आकृती आपल्या वहीमध्ये काढा, व्यवस्थित नावे द्या, नावे पाठ करा, आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. क्रेब चक्राची ही आकृती आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न 5वा सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न 6वा कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते? उत्तर: सर्वप्रथम आहारातील कर्बोदकांचे पचनसंस्थेतील विकारांच्या साहाय्याने पचन होऊन त्यापासून ग्लुकोज बनते. तसेच स्निग्ध पदार्थापासून मेदाम्ले व अल्कोहोल ग्लिसरॉल बनते. प्रथिनांपासून अमिनो आम्ले मिळतात. कर्बोदकांचे पेशी श्वसनाने पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे 3 टप्प्यात ऑक्सिडीकरण होते. हे टप्पे ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे असतात. ग्लुकोज विघटन प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी या साऱ्यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या पायरुव्हिक आम्लाचे रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम A या रेणूत होते. तसेच NADH2 व कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू तयार होतात. याच्यानंतर क्रेब चक्राच्या टप्प्यात ॲसिटिल कोएन्झाईम A चे रेणू तंतुकणिकेत शिरतात. तेथे चक्रीय अभिक्रियेने ॲसिटिल भागाचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते व त्यात CO2, H2O, NADH2 व FADH2 आणि ATPचे रेणू तयार होतात. तिसऱ्या टप्प्यात ETC प्रक्रिया होते. पहिल्या 2 टप्प्यात तयार झालेले NADH2 आणि FADH2 या रेणूंचा वापर ATP रेणू मिळवण्यासाठी केला जातो. प्रत्येक NADH2 रेणूपासून 3 आणि प्रत्येक FADH2 रेणूपासून 2 ATP रेणू तयार होतात. अशा रीतीने ग्लुकोजच्या एका रेणूच्या संपूर्ण ऑक्सिडीकरणाने ATPचे 38 रेणू तयार केले जातात. कर्बोदकांपासून ऊर्जा अशी तयार होते. आहारात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे नसेल तर ऊर्जा निर्मितीसाठी मेद व प्रथिनांचा वापर केला जातो. मेदापासून मिळालेली मेदाम्ले आणि प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले हे दोन्ही ॲसिटिक कोएन्झाईम A मध्ये रूपांतरित होतात. हे ॲसिटिल को A चे रेणू क्रेब चक्रात अभिक्रिया होऊन त्यापासून ऊर्जा मिळवली जाते. अशा प्रकारे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया आपण अगदी सविस्तर लिहिली आहे. त्यानंतर आहे खालील तक्ता दुरुस्त करून लिहा. खाली तक्ता दिला आहे तो आपल्याला दुरुस्त करून लिहायचा आहे. तर तो तक्ता व्यवस्थित पहिले निरीक्षण करा आणि आता दुरुस्त केलेला तक्ता पाहूया. तर दुरुस्त केलेला तक्ता पुढीलप्रमाणे पहिले लिहायचा आहे आपल्याला CO2 प्लस H2O प्लस ऊर्जा, त्याखाली क्रेब चक्र, त्याखाली ॲसिटिल कोएन्झाईम A, ॲसिटिल कोएन्झाईम Aच्या बाजूला मेदाम्ल आणि दुसऱ्या बाजूला अमिनो आम्ल, मधात पायरुव्हिक आम्ल, त्याखाली लिहायचं आहे ग्लुकोज विघटन, मेदाम्ल त्याखाली स्निग्ध पदार्थ, ग्लुकोज विघटन त्याखाली कर्बोदके आणि अमिनो आम्ल त्याखाली प्रथिने. अशा पद्धतीने हा दिलेला तक्ता आपण दुरुस्त करून लिहिला आहे आणि संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. त्यासाठी पहिला प्रश्न आहे, पेशी श्वसनात मदत करणाऱ्या 2 सहविकारांची नावे लिहा. दुसरा प्रश्न आहे, NADH2 चे पूर्ण नाव काय? आणि तिसरा प्रश्न आहे, FADH2 चे पूर्ण नाव काय? या प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तसेच या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा वाचन करा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात, परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा
काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.